नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील गृहप्रकल्पातील घरांच्या किमती 2020-21च्या रेडी रेकनर दरानुसार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत यापूर्वी काढलेल्या सोडतीतील 434 विजेत्या लाभार्थ्यांना कायम ठेवत उर्वरित घरांसाठी नव्या दराने सोडत काढावी असे निर्देश या बैठकीदरम्यान देण्यात आले. चितळसर मानपाडा येथील म्हाडाने विकसित केलेल्या गृहप्रकल्पातील 1173 प्राप्त घरांपैकी 938 घरांची सोडत 14 जुलै 2025 रोजी काढली आहे. या सोडतीमध्ये 2025-26च्या रेडी रेकनर दराने घरांच्या किमती आकारण्याचा निर्णय घेतल्याने याबाबत म्हाडा कार्यालयाला प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आज दूरदृष्टी प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे. या बैठकीला म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल, कोकण म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड आणि म्हाडाचे इतर प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी तसेच याबाबत तक्रार दाखल करणाऱ्या नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यात प्रामुख्याने या घरांना 2020-21 साली अंशतः भूगवाटा प्रमाणपत्र मिळाल्याने या घरांच्या किमती तेव्हा 10,000 रुपये प्रति चौरस फुटांच्या दराने म्हणजेच 44 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र त्याला पूर्ण भूगवाटा प्रमाणपत्र 2025-26 साली मिळाल्याने उर्वरित घरांची किंमत 51 आणि 52 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे एकाच इमारतीत राहणाऱ्या 2 सदनिकाधारकांकडून सारख्याच जागेच्या सदनिकेसाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्याने या दरामध्ये सुसूत्रता आणण्याची मागणी सदनिकाधारकांनी केली आहे. त्यामुळे एकाच इमारतीत सारख्या क्षेत्रफळांच्या घरांच्या वेगवेगळ्या किमती आकारण्यापेक्षा सरसकट 20 आणि 21च्या रेडी रेकनर दर ग्राह्य धरून किमती करून आकारण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालकांना दिलेत. यासोबतच या गृहप्रकल्पातील सोडतीमध्ये ज्या 434 लाभार्थ्यांनी आपली स्वीकृतीपत्रे म्हाडाकडे जमा केली आहेत त्यांना दिलासा द्यावा, तर उर्वरित घरांसाठी नवीन दरानुसार नव्याने लॉटरी काढण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले आहेत. त्यामुळे आता या गृहप्रकल्पातील घरांची नव्याने सोडत होणार असून 2020-21च्या रेडी रेकनर दराप्रमाणेच म्हणजेच 44 ते 46 लाखांमध्ये नागरिकांना घरं उपलब्ध होतील. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. रक्त नाल्यांमध्ये न वाहता माणसांच्या नसामध्ये वाहिले पाहिजे हा दिव्य संदेश देत संत निरंकारी मिशनच्या वतीने ठाणे येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिरामध्ये 232 निरंकारी अनुयायांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं आहे. संत निरंकारी मिशनच्या प्रमुख माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक प्रबोधनासोबतच सामाजिक कल्याणाच्या उपक्रम मोठ्या प्रमाणात राज्यासह देशविदेशात राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून संत निरंकारी सत्संग भवन गणेशवाडी येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे ब्रह्मज्ञान प्रचारक मिथिलेश कुमारजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परमात्म्याच्या प्रार्थनेने करण्यात आले. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे, ठाणे जिल्हा विधी विभागाचे सचिव रवींद्र पाजणकर, उथळसर प्रभाग समिती सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, नगरसेविका मालती पाटील आणि माधुरी मेटांगे यांच्यासह निरंकारी मंडळाचे इतर प्रबंधकीय पदाधिकारीही उपस्थित होते. उपस्थितांनी संत निरंकारी मिशनच्या या मानवतावादी कार्याचं भरभरून कौतुक केले. संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तर संत निरंकारी रक्तपेढी मुंबई
यांनी रक्तदान संकलनाचं कार्य केले. रक्तदानासाठी आलेल्या दात्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती. सेक्टर संयोजक सुभाष भोसले, मुखी डॉक्टर RS यादव आणि रवींद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक ठाणे व कोपरी सेवादल युनिटच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून प्रतिवर्षी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं आणि आम्ही आवर्जून येतो. केवळ रक्तदान शिबिर नाही तर स्वच्छता मोहीम असेल किंवा निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम की जे देशोपयोगी आहेत, देशातल्या जनतेसाठी आहेत, देशासाठी आहेत आणि हे एक प्रकारचं राष्ट्रभक्तीचंच काम आहे. या ठिकाणी त्यांचं जे डेडिकेशन आहे, डिसिप्लिन जे आहे, डिव्होशन जे आहे हे वाखाणण्याजोगं आहे आणि त्यामुळे संत निरंकारीच्या माध्यमातून हे फार मोठं योगदान रक्तदानाच्या माध्यमातून या ठिकाणी होतं. त्यांच्या सर्व कार्यामध्ये ज्या ज्या वेळेला शक्य असेल त्या वेळेला आम्ही मंडळी सहभागी होत असतो. कारण सेवेचं व्रत घेऊन ही सगळी मंडळी जे काम करतात त्याचा निश्चितपणे या विकासामध्ये देखील त्यांचा हातभार असतो. या निमित्ताने मी त्यांना त्यांच्या उपक्रमांना देखील सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. संत निरंकारी मिशनच्या माध्यमाने नेहमीच अतिशय स्तुत्य आणि समाजोपयोगी कार्यक्रम हे घेतले जातात. आज या इकडे रक्तदान शिबिराला येणारी गर्दी बघून खरं तर अचंबात होतो. कारण रक्तदान शिबिराला लोकांना आणावं लागतं, पण या इकडे मिशन बरोबर जोडलेले प्रत्येक कार्यकर्ता याच्यामध्ये जी डिसिप्लिन आहे, जी डेडिकेशन आहे, समाजासाठी करण्याचं काम ज्या पद्धतीने गुरूंनी दिलेली प्रेरणा ही दृष्टीने ते काम करत असतात. त्याच्यामुळे संत निरंकारी मिशनच्या बरोबर खरं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये जोडल्या जाण्याचं एक सौभाग्य मला भेटतं. हेच मी याच्यासाठी मिशनचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो. साधारणपणे एखादा विषय मंजूर झाल्यानंतर त्यावर कार्यवाही होते. मात्र ठाण्यात वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर होण्याआधीच वृक्ष कत्तल सुरू करण्यात आलेली आहे. एकूणच ठाण्यामध्ये भंकप कारभार सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. ठाण्यात रिंग मेट्रोसाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याबाबत मनोज प्रधान यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही टीका केली. यावेळी प्रधान म्हणाले, जेव्हा प्रथम मेंटल हॉस्पिटलमध्ये 1200 झाडांची कत्तल झाली तेव्हा प्रामुख्याने हा मी विषय घेतला होता. 100-150 वर्षाची हेरिटेज झाडे देखील कापली गेली. महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, तिथेही काही झाले नाही. त्यांच्यानंतर जेव्हा उन्नत रस्ता बनवायला घेतला तेव्हा 1800 झाडं त्यांनी कापायला घेतली. ती झाडं मी नगरसेवक असताना 30 वर्षापूर्वी लावली होती. त्यानंतर आता अनेक प्रकल्प आपल्याला ठाणे शहरामध्ये पाहायला मिळत आहेत. लोकांना ते विकास म्हणून दाखवले गेलेत. या प्रकल्पाच्या नावाने झाडांची कत्तल सुरू झाली आहे. आता कहर म्हणजे जो प्रकल्प कधीच ठाणेकरांनी मागितलाच नाही, त्या रिंग मेट्रोसाठी सुमारे 3500 झाडं तोडली जाणार आहेत. येत्या महासभेमध्ये हा विषय घेतला आहे, पण महासभेत विषय यायच्या आधीच ही झाडं तोडली जात आहेत. निवडणूक संपन्न होऊन 6 महिने उलटले आहेत, मात्र वृक्ष प्राधिकरण समितीचे गठन झालेले नाही. म्हणजे सत्ताधारी वर्गाचे पर्यावरण आणि झाडांकडे परिपूर्ण दुर्लक्ष होत आहे. या वृक्षतोडीला आम्ही 100% विरोध या महासभेमध्ये करू, पण या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग येईल असे आपल्याला वाटत नाही, असंही मनोज प्रधान यांनी म्हटलंय. मी हा विषय आज नाही, पण जेव्हा प्रथम मेंटल हॉस्पिटलमध्ये 1200 झाडाची कत्तल झाली तेव्हा प्रामुख्याने हा मी विषय घेतला होता. 1200 झाडाची कत्तल, त्यात तेव्हाही मी सांगत होतो की 100-150 वर्षाची हेरिटेज झाडं पण कापली गेली. महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केलं. मी पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो, तिकडनंही काही झालं नाही. त्याच्यानंतर जेव्हा उन्नत रस्ता बनवायला घेतला तेव्हा 1800 झाडं त्यांनी कापायला घेतली. माझा अतिशय जीव त्यावेळेस जळला, कारण का ती जो उन्नत रस्त्यामध्ये जी सर्व्हिस रोडची झाडं कापायला घेतली ती झाडं मी स्वतःच्या हाताने लावलेली. 30 वर्षापूर्वी मी नगरसेवक होतो जेव्हा तो सर्व्हिस रोड बनला होता, आणि ती मी माझ्या हाताने लावलेली झाडं होती. माझ्या डोळ्यासमोर ते कापत होते, अतिशय वाईट वाटत होतं. त्यानंतर दुनियाभरचे प्रकल्प या ठाणे शहरात आले. लोकांना ते डेव्हलपमेंट म्हणून वाटायला लागलं. आशर आला, ओबरॉय आला, अदानी आला, सगळीकडे झाडाची नासधूस सुरू झाली. आज एक सिंपल तळ्यावर पार्किंग करण्यासाठी तुम्ही झाडं कापली, आणि वर्स्ट म्हणजे
जो प्रकल्प आपण ठाणेकरांनी कधी मागितलाच नाही, तो रिंग रेल्वेसाठी आता 3234 झाडं तोडायला घेतली. ह्या महासभेत हा विषय घेतलेला आहे, पण महासभेत विषय यायच्या आधीच ही झाडं तोडलेली आहेत. त्यामुळे खूप नासधूस या ठिकाणी झालेली आहे. मी वारंवार त्यांना सांगतो की तुमचे नॉर्म्स नाही, तुम्ही वृक्ष प्राधिकरण समितीच बनवली नाही, इलेक्शन होऊन 6 महिने झाले तरी समिती बनवली नाही. म्हणजे तुमचं कंप्लीट दुर्लक्ष पर्यावरण आणि झाडाकडे आहे. याला विरोध आम्ही 100% या महासभेत करू, पण ह्या जाड्या कातडीच्या सरकारला जाग येईल असं मला वाटत नाही. सर, 150 हेरिटेज झाडं तोडणार असं म्हणतात आणि विचारायला गेलं तर ते आपल्याला सांगतात की या झाडांच्या जागी आम्ही आणखीन 100 झाडं इथे लावतोय तिथे लावतोय. त्यांना मागच्या वेळेसही मी विचारलं तर ते बोले आपण बघता नाही येणार आपल्याला, कारण काय ते डिफेन्सच्या जागी लावलंय. हा एकदम भंपक कारभार चालू आहे. खोटं आश्वासनं लोकांना देत आहेत, पर्यावरणाचा अजिबात विचार करत नाहीयेत. तुम्हाला सांगायचं तर ह्या मे महिन्यामध्ये AQI इंडेक्स ठाण्याचं 12 दिवस 200च्या वरती होतं. म्हणजे आपली वाताहत अशी होते की आपण दिल्लीप्रमाणे पोल्युशन मध्ये आपला नंबर लागणार आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार संजय केळकर यांनी बैठक घेऊन प्रशासनाकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. विशेषतः कंत्राटी कामगारांच्या ग्रॅज्युएटी निधीबाबत झालेल्या कथित कोट्यावधी रुपयांच्या अनियमिततेची स्वतंत्र व सखोल चौकशी तसेच विशेष लेखा परीक्षण करून ठेकेदार, संबंधित अधिकारी व प्रशासनातील जबाबदार व्यक्तींची भूमिका निश्चित करावी. ग्रॅज्युएटीशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार व वैधानिक देयकांची तपासणी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी आणि कामगारांच्या हक्काची संपूर्ण ग्रॅज्युएटी तातडीने अदा करावी अशी मागणी आमदार केळकर यांनी केली आहे. इतर महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असून बैठकीत ठाणे महानगरपालिका कर्मचारी कामगारांच्या प्रश्नांवरती तातडीने निर्णय घेण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे. फायलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांना वारसा हक्क योजना लागू करणे, कंत्राटी कामगारांना लागू असलेल्या कामगार कायद्यानुसार विमा संरक्षण योजना लागू करावी, 7वं वेतन आणि 14 महिन्यांचा वेतन फरक, 7व्या वेतन आयोगाचा 4था हप्ता तातडीने अदा करावा, शिक्षण विभागातील दिवंगत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पात्र पाल्यांना अनुकंपा तत्वावरती नियुक्ती देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, इंग्रजी माध्यम शिक्षकांचे सेवेत समावेशन करणे, वाहन चालकांना वेतन त्रुटी दूर करावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना अंतर्गत पात्र सफाई कर्मचाऱ्यांना गृहसंकुल उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, कळवा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन, बोनस देयके अदा करावी, तसेच समान कामं समान वेतनातील वेतन फरक संबंधित कामगारांना तात्काळ द्यावा. कामगारांच्या हक्कावर दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, तर कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावरती प्रशासनाने केवळ आश्वासनं न देता कालबाह्य पद्धतीने ठोस निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी अशी भूमिका आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून या प्रश्नांवरती दिरंगाई झाल्यास कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने पुढील भूमिका घेण्यात येईल असं यावेळी स्पष्ट करण्यात आले. आज ठाणे महापालिकेच्या कामगारांच्या संबंधित एक महत्त्वाची बैठक आम्ही महापालिकेमध्ये घेतली की ज्याच्यामध्ये सर्व विभागाचे जे जबाबदार उपायुक्त आहेत, अतिरिक्त आयुक्त रोडे साहेब, कामगारांचे प्रतिनिधी आणि या बैठकीच्या माध्यमातून फेब्रुवारीमध्ये आम्ही जी बैठक घेतली होती त्याचा फॉलोअप होता. याच्यामध्ये अतिशय काही निर्णय जे आहेत ते कामगारांना दिलासा देणारे आहेत. त्याच्यामधला पहिला निर्णय जो होता तो पात्र कर्मचारी जे आहेत त्यांना 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनेच्या नुसार ती प्रगती योजना तात्काळ लागू करण्याच्या बाबतीत होतं. त्याच्यामध्ये पात्र कर्मचाऱ्यांना 10 मध्ये 711 कर्मचारी होते आणि 20 मध्ये 1564. तर या संबंध 2275 कर्मचाऱ्यांना म्हणजे 10 आणि 20 याच्यामध्ये पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही प्रगती योजना जी आहे ती लागू झालेली आहे आणि त्याचा तात्काळ इफेक्ट जो आहे तो दिला जाणार आहे. 7व्या वेतन आयोगाचा देखील हप्ता 14 महिन्यांचा वेतन फरक राहिलेला आहे. म्हणून आर्थिक महापालिकेची स्थिती चांगली झाली की ते देखील त्यांना तो हप्ता जो आहे तो मिळणार आहे, कारण त्याची रक्कम जी आहे ती फार मोठी आहे आणि त्याच्यामुळे ते देखील होणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळालं पाहिजे. आपली ही फार आग्रही मागणी होती.
कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर आंदोलन पण केलं होतं आणि आता हा विमा हक्क जो आहे कर्मचाऱ्यांना तो पुढच्या महिन्याभरामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करून ते प्रत्येक कंत्राटदाराला स्पष्ट त्या ठिकाणी निर्देश देणार आहेत. आज कंत्राटदार कुठल्याही प्रकारची जी फॅसिलिटी द्यायला पाहिजे ती देत नाही. कंत्राटदारच या ठिकाणी महापालिका चालवतात की काय अशा प्रकारची परिस्थिती आहे. मग ती आरोग्य विभाग असो किंवा निरनिराळ्या विभागामध्ये जे ठेकेदार, सर्व ठेकेदारी राज्य चालू आहे. कंत्राटी कर्मचारी जवळजवळ 4-4.5 हजार कर्मचारी आहेत. त्यांना वारावर सोडल्यासारखा प्रकार या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यामुळे ही विमा संरक्षण जे आहे हे विमा संरक्षण तात्काळ लागू झालं पाहिजे. तर त्याच्या संबंधी त्यांनी 1 महिन्याची मुदत मागितली आहे. फायलेरियाच्या लोकांना वारसा हक्क लागू झाला पाहिजे. लाडपागे समितीच्या प्रमाणे जे निर्णय आहे तर तो वारसा हक्क लागू करण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील येणाऱ्या 2 आठवड्यामध्ये ते करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. अन्य महापालिकांकडनं देखील काही ते रेफरन्सेस घेणार आहेत आणि त्याच्या अनुसार, कारण ती काही शासनाकडे पाठवण्याचा विषय नाही आहे, तर ती देखील लागू होईल. सर्वात महत्त्वाचा विषय जो होता तो ग्रॅच्युटीचा. मी पहिल्यापासून बॉम्ब मारतोय की ग्रॅच्युटीच्या संबंधामध्ये आणि एकूणच बॅलन्स शीट असेल, ऑडिट रिपोर्ट असेल, याच्यामध्ये फार मोठा घोटाळा आहे. कामगारांची जी ग्रॅच्युटी आहे महापालिकेला त्याचा ठाणपत्ताच नाही आहे की ठेकेदारांनी ही ग्रॅच्युटी जी आहे ती जमा केली आहे की नाही. ना ठेकेदारांना महापालिकेने विचारलंय, ना महापालिकेने त्यांना विचारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा हा घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज त्यांना त्यांच्या खात्यामध्ये कामगारांचे ग्रॅच्युटीचे पैसे किती आहेत हे देखील माहिती नाही. म्हणजे एखादा कामगार जर 20 वर्ष काम करत असेल तर त्याची जी काही ग्रॅच्युटी आहे ती ग्रॅच्युटीची रक्कम जी आहे ती कुठून देणार आहे, ती गेली कुठे? कंत्राटदाराने ती हजम केली का महापालिकेनेच दिली नाही? असे सर्व जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर आम्ही तर उदाहरणादाखल या ठिकाणी त्यांना दाखवून दिलं की एका ठेकेदाराच्या कंपनीमध्ये जर अमुक एक माणसं काम करत असतील तर वेतन पत्रकाच्या परीक्षणात वैधानिक लाभासाठी आर्थिक जी तरतूद दिसून येते त्याच्यामध्ये ग्रॅच्युटी हे एका कामगाराला 840 रुपये आहे. आता 840 रुपयाप्रमाणे जर द्यायचं ठरवलं तर किती, एका वर्षाला किती होईल, 5 वर्षाला किती होईल, 30 वर्षाला किती होईल, हा जर आकडा काढला तर हे करोडोमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे हे त्यांना डोळ्यात अंजन घालणारा हा विषय ग्रॅच्युटी. या ग्रॅच्युटीच्या बाबतीत जर तुम्ही कामगारांच्या हक्काशी खेळलात तर तुम्हाला जेलमध्ये जायला लागेल अशा प्रकारची देखील तरतूद आहे. आणि त्याच्यामुळे हा फार मोठा असा प्रकारचा विषय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या शुभ आशीर्वादाने राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश चिटणीस तथा ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 148 ठाणे विधानसभा अध्यक्षपदी ॲडव्होकेट जिया सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीप्रसंगी ठाणे शहर जिल्हा प्रभारी सुहास देसाई, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक, ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, राष्ट्रीय युवा काँग्रेस सरचिटणीस मोहसिन शेख, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दत्ता चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश सचिव रमेश इंदिसे, ठाणे शहर असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष तौफिक शेख तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ॲडव्होकेट जिया सय्यद यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण कार्य, प्रभावी जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी आणि पक्षनिष्ठा लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला आहे। यापुढे 148 ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक सक्षमपणे कार्य करेल, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करेल आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ॲडव्होकेट झिया सय्यद यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे काम करेल असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। तर नव्या जबाबदारीबद्दल ॲडव्होकेट झिया सय्यद यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सर्व स्तरातून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।